दिनांक 23/6/2026 रोजी वार मंगळवार, स्थळ महात्मा बसवेश्वर स्मारक ते तहसील कार्यालय, लोहा तालुका लोहा, जिल्हा नांदेड. मार्ग आहे महात्मा बसवेश्वर स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तहसील कार्यालय लोहा. जन आक्रोश मोर्चा हा पंचरंगी धमध्वज जो जायकवाडी वसाहती परिसरामध्ये असलेला काही भूमाफियाने जातीय मानसिकतेमधून तो पंचरंगी धमध्वज काढलेला आहे. आणि त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्व सुप्रीम श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सन्माननीय अंजलियाई आंबेडकर, सन्माननीय सुजात भैया आंबेडकर यांचं म्हणजे विशेष या बाबीकडे लक्ष आहे. आणि त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद लोहामध्ये जी घेण्यात आली, या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे सन्माननीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू नेते, महाराष्ट्र राज्याचे. मागच्या टायमात त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवून जिल्ह्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं मतदान त्यांनी प्राप्त केलं, मिळवलं, असे आमचे ॲडव्होकेट अविनाश भोशीकरजी. नवीनच नियुक्त झालेले दक्षिणचे डॅशिंग जिल्हा अध्यक्ष आमचे सन्माननीय शंकरजी महाजन. या ठिकाणावर वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू नेते रवी पंडितजी. या ठिकाणावर महाबळे बाबा. या दक्षिणचे उपजिल्हा अध्यक्ष सन्माननीय विनायक गजबारे, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू नेते. आणि सर्वच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ॲडव्होकेट जयदीप ढवळे असतील, सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, पत्रकार, भारतीय बौद्ध महासभेचे महाबळेजी आणि सर्व मान्यवर या ठिकाणावर भिक्खू संघ उपस्थित आहे. पंचरंगी धम्मध्वज हे एक शांतीचं प्रतीक आहे. त्यामध्ये 5 जे रंग आहेत, ते 5 रंग वेगवेगळा मार्ग निर्देश करत असतात. मी त्याविषयी अधिक काही बोलणार नाही, परंतु जे धम्माचा ध्वज म्हणजे संपूर्ण जगातल्या लोकांनी एक बौद्ध धम्माचा ध्वज असला पाहिजे, म्हणून श्रीलंका या राष्ट्रामध्ये एक बैठक झाली 1880 मध्ये. आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरल्या गेलं. त्यामध्ये विद्वान बौद्ध भिक्षू संघ होता, त्यामध्ये जागतिक कीर्तीचे विद्वान मान्यवर त्यामध्ये होते. आणि सर्वांनी ठरवलं की बौद्धांचा एक प्रतीक, एक ध्वज असलं पाहिजे. म्हणून बुद्धाच्या शरीरावरून म्हणजे त्या धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे. धम्मध्वज गाथा सुद्धा पाली भाषेमध्ये आलेली आहे. तर पंचरंगी धम्मध्वज हे संपूर्ण विश्वातल्या बौद्ध राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे. तर या पंचरंगी धम्मध्वजाची जी विटंबा लोहा या गावामध्ये जी जायकवाडी वसाहत या ठिकाणावर 1990 पासून अस्तित्वात असलेला तो धम्मध्वज त्या ठिकाणावरून काढण्यात आला. त्या ठिकाणावर जी काही जागा आरक्षित त्या धम्मध्वजाची 1990 पासून होती, ते सुद्धा तिथलं ते तार फेन्सिंग जे असेल ते सुद्धा तोडफोड त्याची बेकायदेशीर करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठल्याही आमच्या बौद्ध भंतेजींना त्या ठिकाणावर त्यांनी बोलावलेलं नाही ते ध्वज काढून घेण्यासाठी. आणि हा कुणालाही नैतिक अधिकार नाही की पंचरंगी धम्मध्वज काढण्याचा. सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही, शासनाचे आदेश असताना सुद्धा की जी धार्मिक स्थळं आहेत त्या स्थितीमध्ये ठेवण्यात यावीत, परंतु सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाला सुद्धा झुगारून जातीयवादी जो भूमी माफिया आहे त्यांनी म्हणजे आपल्या पैशाच्या बळावर, आपल्या ताकदीच्या बळावर, शस्त्राच्या बळावर तिथला जो ध्वज काढलेला आहे, तो ध्वज तुम्ही हातात बंदुका जरी घेऊन आलात किंवा तुम्ही अणुबॉम्ब जरी घेऊन आलात तरी आम्ही तो ध्वज तिथं लावल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा विशेष लक्ष घातलेलं आहे. आणि मला असं या ठिकाणावर परत मी म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची जेव्हा चर्चा होते, सुजात भैया आंबेडकर सुद्धा 23 तारखेच्या या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि निश्चितपणाने भैया सुद्धा या महामोर्चामध्ये येतील. हा मोर्चा हजारोच्या संख्येनं तहसील कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे इथल्या जो कोणी पंचरंगी धम्मध्वज काढणाऱ्यांच्या पाठीमागे जो कोणी असेल त्यांनी सुद्धा आपली दक्षता घ्यावी. कारण नांदेड जिल्हा हा शांततेमध्ये आहे, बौद्ध समाज शांततेमध्ये नेहमीच राहत आहे.
परंतु बौद्धांना सुद्धा डिवचण्याचा हा प्रयत्न कोणी करू नये. यामध्ये आंबेडकरी समाजच नाही तर सर्व जाती धर्माची माणसं या आंदोलनामध्ये, या लढ्यामध्ये, या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तर मी या ठिकाणावर सर्वांनाच नम्रतेचं आव्हान करतोय की आपल्या पक्ष संघटना आपण बाजूला ठेवून आपण या महामोर्चामध्ये उद्याच्या पंचरंगी धम्मध्वज संदर्भामध्ये 23 तारखेला जो महामोर्चा निघणार आहे, पक्ष संघटना बाजूला ठेवून आपल्या बौद्ध धम्माच्या अस्मितेचा हा विषय आहे पंचरंगी धम्मध्वज म्हणून, तर आपण सर्वांनी या महामोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं. अंजली आंबेडकर यांनी सुद्धा सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मी या ठिकाणावर सर्वांना परत आवाहन करतो की आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं 23 तारखेला निघणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.